नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवलेले आहेत आलू पराठे, पण नेहमीच जसे बनवतो तसे नाही, काहीतरी वेगळ्या पद्धतीने आणि झटपट. तुम्ही टिफिनला देण्यासाठी हा आलू पराठा नक्कीच बनवू शकता. अगदी झटपट 5 मिनिटामध्ये तयार होतो. वाटल्यास तर तुम्ही बटाटे संध्याकाळी उकडून फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालतील. इथे घरीच आपण दहीसुद्धा लावलेलं आहे. दहीसुद्धा पाहू शकता किती घट्ट आहे. तर ह्या टिफिनसाठी मी मुलासाठी बनवलेले आहे. तुम्ही तुमच्या मुलाला बनवून देऊ शकता. चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे 2 बटाटे म्हणायचं थोडक्यात, कारण 2 छोटे-छोटे आणि 1 बटाटा अर्धा कट करून टाकला होता. तर हे 2 बटाटे आहेत मीडियम साईजचे. त्यासाठी मीठ, जिरे, मिरची, लसूण आणि आल्याचे 2 तुकडे असे घेतलेले आहे आपण त्याचा ठेचा बनवण्यासाठी. इथे कांदा पाहू शकता एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा तुम्हाला बारीकच चिरायचा आहे. इथे हे सर्व यामध्ये आपण कोथिंबीरीच्या दांड्यासुद्धा घातलेल्या आहेत, जेणेकरून आपल्या पराठ्याची चव एकदम भारी लागते. इथे चटणी बनवून तयार आहे. आता आपल्याला बटाटा सर्वात पहिले मॅश करून घ्यायचा. त्यासाठी मी इथे मोठं ताट घेतलेलं आहे. त्या ताटामध्ये बटाटा टाकून घ्यायचा. आता एवढ्या बटाट्यापासून आपले 5 ते 6 पराठे आरामशीर होतात. तर खूप जाड नाही, पातळ पोळीसारखा लाटायचा. 5 पराठे 6 पराठे तयार होतात. आता तुम्हाला जर जाड पराठे, पण हा पराठा केल्यानंतर जाड अजिबात राहत नाही, खूप छान आणि मऊ होतो विशेष म्हणजे. त्यामुळे एकदा नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही बनवून पहा. तर पहा, आपण इथे बटाटा पूर्णतः मॅश करून घेतलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला ॲड करायचा आहे. त्याचबरोबर इथे मी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे जे आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतला तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि याला आता सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. सर्व एकत्रित मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं. आणि यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे असं बेसन पीठ घालायचं आहे आणि बाकी लागेल असं गव्हाचं पीठ घालायचं आहे. ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथे आपण हे सर्व मिक्स करून घेतलं. पण इथे मी हळद टाकायला विसरली, पण आपल्याला या स्टेजला हळद टाकायची आहे. मला शेवटला लक्षात आलं, तुम्ही असं करू नका, हळद अगोदरच घाला. इथे पोहे खायचे 2 ते 3 चमचे आपण इथे बेसन पीठ घालून घेतलं. आता इथे लागेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. जेवढं लागेल तेवढं घालायचं. थोडं थोडं करून घालून घट्टसर गोळा मळवून घ्यायचा. पातळ ठेवल्यास तुमचा पराठा अजिबात चांगला होणार नाही किंवा लाटायला सुद्धा येणार नाही. त्यामुळे एकदम आपण पोळीला मळतो किंवा आपण पालक पराठा बनवण्यासाठी मळतो तसं आपल्याला इथे पीठ मळवून घ्यायचं आहे. तर इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. आणि आपल्याला गोळा मळत असताना थोडंफार जर हाताला चिकटलं तर थोडंसं तेल हाताला लावून मऊ गोळा मळवून घ्यायचा. आता आपल्या हळदीचा किस्सा मी तुम्हाला अगोदरच सांगितला, पण तुम्ही मात्र लक्षपूर्वक हळद आधीच टाका. आता इथे हळद मिक्स करून घ्यायची, म्हणजे त्यासाठी पुन्हा एकदा उंडा मला मोडावा लागला आणि त्यामध्ये पूर्ण अशा पद्धतीने हळद मिक्स करावं लागली. पाहू शकता इथे आपण हळदसुद्धा यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. आता याच्यावरती पुन्हा आपल्याला पिठाची आवश्यकता लागली. मी पुन्हा थोडंसं पीठ टाकून घेतलं आणि याला मळून घेणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला घट्टसर गोळा मळवून घ्यायचा. इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर आता आपला बटाट्याचा चिकट असल्यामुळे तो हाताला थोडासा चिकटतो. त्यात गव्हाचं पीठसुद्धा चिकट असतं. त्यामुळे दोन्ही गोष्टी चिकट म्हटलं की थोडंसं चिकटतं. त्यामुळे मग इथे तेलाचा हात लावून घ्यायचा मस्त, म्हणजे अजिबात चिटकत नाही आणि छान असा गोळा तयार होतो. तर यापासून तुम्हाला 5 पराठे आरामशीर होतात. त्यामुळे तुम्हाला जास्तीचा बटाटा उकडायचा असेल तरी उकडू शकता. आणि मळण्याची पद्धत एकदम सोपी आहे. लागेल एवढं आपल्याला गव्हाचं पीठ वापरून घट्ट पराठ्याला आपण मळतो तसा मळायचा आहे पालक पराठा बनवण्यासाठी. तर आता इथे हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. आता कांदा बारीक चिरा, नाहीतर तुमचा इथेच पराठा फाटून जाईल. त्यामुळे कांदा तुम्हाला मी सांगितलं की बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पराठा लाटताना अजिबात फाटणार नाही किंवा एकसारखा पराठा लाटता येईल. तर इथे आपला कांदा एकदम बारीक चिरलेला असल्यामुळे पराठा लाटताना अजिबात कुठलीही समस्या आपल्याला येत नाही. तर यावरती असं पीठ टाकून मी दोन्ही बाजूने छान असा पराठा लाटून घेणार आहे. तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे. तर पहा, इथे आपला पराठा आता लाटून झालेला आहे. अजिबात म्हणजे जास्त हे झालं नाही. तर आता तुम्ही कांदा चिरताना फक्त तेवढी काळजी घ्या, बाकी तुमचा पराठा अगदी असाच गोल गरगरीत आणि छान होईल, मऊ. तर चला, आता आपला पराठा झाला लाटून. यावरती तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तीळसुद्धा लावू शकता.
आता इथे पॅन तापण्यासाठी ठेवला होता. पॅनवरती तेल घालून घ्यायचं, जेणेकरून आपला चोपडा चटचटीत जर पॅन असेल तर त्यावरती छान असं थालीपीठ आपलं पराठा भाजला जातो तर आलू पराठ्यासाठी मी अगोदरच तेल टाकून घेते. आता बऱ्याच जणांचे सारण बनवायचं, मग तो पराठा बनवायचा, यामध्ये खूप वेळ निघून जातो आणि पराठाही हवा असा होत नाही. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा. खरंच खूप हेल्दी आणि छान असा पटकन तयार होतो आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने झटपट होणारा पराठा आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर केलेली आहे. जर आवडली असेल तर तुम्हीसुद्धा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा हा पराठा रेसिपी शेअर करायला विसरू नका. इथे दोन्ही बाजूने आपल्याला उलटण्याने दाबून दाबून पराठा भाजून घ्यायचा आहे. खरपूस पराठा भाजला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे. पराठा भाजत असताना इकडे तिकडे लक्ष न देता अगदी तव्याकडे लक्ष ठेवायचं, म्हणजे छान असा खरपूस पराठा भाजला जातो. इथे आता याच पद्धतीने 2 पराठे मुलाला देण्यासाठी भाजून घेतले. बाकीचं आता मागं ठेवलेलं आहे, कारण आपल्याला सकाळची घाई प्रत्येकालाच माहीत आहे कशी असते. तर आता त्याला द्यायला 2 पराठे पुष्कळ होतात. तर पहा किती मऊ लुसलुशीत असा पराठा तयार झालेला आहे. कोणीही सांगणार नाही. आपण एक थेंबसुद्धा यामध्ये पाण्याचा वापर न करता फक्त बटाट्याच्या ओलसरपणामध्येच आपण हा पराठा मऊ गुबगुबीत तयार करून घेतलेला आहे. आता टिफिन मी भरतीये. तुम्ही चॅनलला तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इथे दहीसुद्धा मी घरी लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं घरगुती लावलेलं दहीसुद्धा किती छान झालेलं आहे. जर तुम्हाला दही अशा पद्धतीने कसं लावलं जातं हे जर पाहायचं असेल तर कमेंट करायला विसरू नका. दह्याचासुद्धा आपण नक्कीच व्हिडिओ बनवू. आता तुम्ही इथे मुलांना, तुमच्याकडे दही नसेल तर सॉस दिला तरी चालेल. सॉससोबतसुद्धा मुलं आवडीने खातील. आता इथे मस्त असे पराठे भरायचे, झाकण लावायचं, डब्बा पॅक करायचा, म्हणजे मुलांनासुद्धा सरप्राईज होतं आणि आपल्यालासुद्धा आराम. आवडलं असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.